पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या नेहरू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या 66व्या वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक उपक्रम राबवण्यात आले। या अंतर्गत ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सोहळा मोठ्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा झाला। ज्ञानोबा, माऊली, तुकाराम आणि रामकृष्ण हरीचा नामघोष करत टाळ मृदुंगाच्या गजरात शाळेचा परिसर दणाणून गेला। पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या नेहरू हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या 66व्या वर्धापन दिनानिमित्त ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि अखंड हरिनाम सोहळ्याचं आयोजन केलं होतं। पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सहभागातून पार पडलेल्या भक्तिमय सोहळ्यामध्ये गोकुळचे संचालक आणि संस्थेचे विश्वस्त अजित नरके सहभागी झाले होते। नववर्षाचं स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आध्यात्मिक उपक्रम राबवूया, शालेय अभ्यासक्रमाबरोबर शाळेत संस्कार व्हावेत यासाठी प्रत्येक वर्षी वर्धापन दिनानिमित्त एकदिवसीय पारायण सोहळा आयोजित करण्याचं विश्वस्त अजित नरके यांनी जाहीर केलं। दरम्यान काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, तुकाराम महाराज गाथा भजन, हरिपाठ अशा स्वरूपात कार्यक्रम संपन्न झाला। पारायण सोहळ्यात ज्ञानेश्वरीच्या 9व्या आणि 12व्या अध्यायाचं वाचन करण्यात आलं। हरिनामाच्या जयघोषानं परिसर भक्तिमय झाला होता। पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी नामदेव भोसले, डॉक्टर संदीप कळंत्रे, रामचंद्र यादव, आनंदा लाड, दाजी पाटील वाघवे, अरुण पाटील, सज्जन पाटील, युवराज पाटील, लक्ष्मी बोरगे, अरुण सावंत, चेतन जाधव, SD पाटील, सुभाष पाटील तसंच आळवे, कोतोली, मानेवाडी, वाघवे पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील वारकरी उपस्थित होते।